नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयूर करणार आपल्या एमकेएस अकॅडमीच्या YouTube चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करीत. आज आपण इयत्ता 12वीच्या बेसिस वरती आधारित डिफेन्स मध्ये करिअर करण्याच्या संधी यांबद्दल माहिती घेऊया. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10वी बद्दल करिअर करण्याच्या डिफेन्स मध्ये करिअर कसं होऊ शकतं याबद्दल माहिती दिली. जर तुम्ही बघितली नसेल तर त्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली, त्याच्यावर जाऊन तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता, सबस्क्राइब करा, कमेंट करा आणि शेअर करा. चला मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वीच्या बेसिस वरती डिफेन्स मध्ये करिअर कोणत्या ठिकाणी कोणत्या फोर्स मध्ये करता येतं आणि त्यांचा पॅटर्न एक्झाम पॅटर्न एक्झाम पॅटर्न कसा असतो त्याबद्दल आपण माहिती घेऊया. सर्वप्रथम जर तुम्ही 12वी सायन्सला असाल तर अतिशय चांगलं, कारण 12वी सायन्स नंतर खूप साऱ्या फील्डमध्ये खूप साऱ्या फोर्स मध्ये आपल्याला करिअर करता येत असते. तर मग आपण 12वीच्या बेसिसवर आधारित व्हिडिओ बद्दल माहिती घेऊया, डिफेन्सच्या करिअर बद्दल माहिती घेऊया. सर्वप्रथम मी तुम्हाला 12वी सायन्स या ग्रुपला असेल, पीसीएम या ग्रुपला जर तुम्ही असाल तर तुम्हाला यूपीएससीची एनडीए ही सर्वात महत्त्वपूर्ण एक्झाम आपण देऊ शकतो. जर तुम्ही 11 सायन्सला ऐकलं असतात तेव्हाही तुम्ही देऊ शकता आणि 12 सायन्सला असतानाही देऊ शकता. फक्त तुम्हाला कंडिशन काय, पीसीएम या सब्जेक्ट मध्ये 60% ऍग्रीगेट असणं गरजेचं असतं. ज्यावेळेस तुम्ही 12वी पास होणार त्यावेळेस तुम्ही अटेंड देऊ शकता. ही एनडीए एक्झाम नॅशनल डिफेन्स अकॅडमीने ओळखली जात असते. शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला एनडीए म्हणतात. ही यूपीएससी कडून वर्षातून 2 वेळा घेतली जात असते. प्रत्येक वर्षी 2 वेळा ही एक्झाम होत असते यूपीएससी कडून. 12वी सायन्सचे विद्यार्थी ज्याचा पीसीएम सब्जेक्ट ग्रुप असेल तो अप्लाय करू शकतो. तसेच पीसीबी साठी किंवा अदर ग्रुप जो असेल त्याच्यासाठी फक्त पुढे डिस्क्रिप्शन मध्ये पुढे माहिती देणार आहोत. एनडीए मध्ये IMA, INA, IFA and NA अशा 4 वेगवेगळ्या अकॅडमीज असतात. त्यामधून सिलेक्ट होत असतात. एनडीए मध्ये सिलेक्ट करता येत असतं. आपल्याला पाहिजे तसा प्रेफरन्स देऊन आपण ही एक्झाम देऊ शकतो. जर तुमचा पीसीएम असेल तर तुम्ही INA, IFA and NA याच्यासाठी ऍप्लिकेबल आहात. बट जर तुमचा पीसीएम हा ग्रुप नसेल तर तुम्ही फक्त INA साठी ट्राय करू शकता. INA म्हणजे इंडियन मिलिटरी अकॅडमी, जे इंडियन आर्मी मध्ये आपण करिअर करू शकतो. इंडियन आर्मी मध्ये आपण जाऊ शकतो. INA म्हणजे इंडियन नेव्हल अकॅडमी. जर तुम्हाला नेव्ही मध्ये करिअर करायचे असेल तर तुम्ही नेव्ही मध्ये जाण्याचं स्वप्न असेल तर तुम्ही IL साठी प्रेफरन्स देऊ शकता. नंतर IFA म्हणजे इंडियन एअरफोर्स अकॅडमी, इंडियन एअरफोर्स IFA, इंडियन एअरफोर्स अकॅडमी. तुम्ही याच्यासाठी ट्राय करू शकता जर तुमचा पीसीएम ग्रुप असेल आणि 11-12 सायन्स असणार तर. आणि NA म्हणजे नेव्हल अकॅडमी. NA साठी सुद्धा तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. आपण एनडीए बद्दल ही एक पहिली एक्झाम जी 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना देता येत असते. एक एनडीएचा विचार केला तर एक्झाम पॅटर्न्स आपण समजून घ्या. एनडीए साठी टोटल 270 क्वेश्चन्स असतात. यूपीएससी ची एक्झाम म्हटल्यावर प्रिलियम एकच एक्झाम असते. त्यानंतर एनडीए नंतर आपल्याला पास केल्यानंतर आपल्याला एसएसबी इंटरव्ह्यू देतो. ते नंतर आपण डिस्कस करणारच आहोत. आधी आपण एनडीएच्या पेपर बद्दल माहिती घेऊन रिटन एक्झाम मध्ये आपल्याला टोटल 270 क्वेश्चनची 900 मार्क्सची एक्झाम द्यावी लागते. एनडीएच्या एका दिवशी 2 पेपर असतात, पेपर 1, पेपर 2. पेपर 1 हा टोटली मॅथमॅटिक्स वरती डिपेंड असतो, मॅथमॅटिक्स. आणि जवळपास त्यामध्ये 120 क्वेश्चन हे मॅथमॅटिक्सचे असतात. पेपर 2 हा टोटल रिझनिंग ऍप्टिट्यूड, जीके, रिझनिंग ऍप्टिट्यूड अँड जीके, ऑल्सो हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी यासारखे सब्जेक्ट मिळून जीसॅट नावाचा, जसं आपण यूपीएससी म्हणतो तसं तिथं जीसॅट नावाचा एक सब्जेक्ट असतो.
पेपर 2 असतो आणि त्याचे टोटल 170 क्वेश्चन 150 क्वेश्चन आपल्याला अटेंड करावे लागतात। हे दोघं पेपर एकाच दिवशी होतात आणि टोटल याच्यावरती मेरिट लागतं। जवळपास एनडीएचं मेरिट 900 पैकी 270 280 कमी अधिक जास्त होऊ शकतं। जर तुम्ही 12वी सायन्सला असाल आणि डिफेन्स मध्ये करिअर करायची इच्छा असेल तर एक सुवर्ण संधी आहे, ती दवडता कामा नये। एनडीए बद्दल जागरूक असणं 9वी 10वी पासूनच आपण तयारी केली पाहिजे। ह्या एनडीएचा सिलेबस हा पूर्ण एनसीईआरटी वरती डिपेंड असतो। एनसीईआरटी चे 6 पासून तर 12 पर्यंतचे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, मॅथ, सायन्स यांचे बुक्स आपण रेफर केले पाहिजे एनडीएच्या स्टडीसाठी। तसंच आमच्या एमटेक अकॅडमीमध्ये एनसीईआरटीच्या सिलेबसवर आधारित वेगवेगळे सेक्शन आयोजित केले जातात आणि त्यांची माहिती दिली जाते। ही सगळ्यात महत्त्वाची 12वी नंतर पीसीएम किंवा पीसीबी साठी असणारी महत्त्वाची एक्झाम। कारण एकदा जर एनडीए मध्ये तुम्ही सिलेक्ट झाला, एनडीए ची एक्झाम रिटन एक्झामिनेशन क्रॅक केली, त्यानंतर इंटरव्ह्यू असतो एसएसबी बोर्डचा, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड। जर सपोज तुम्ही सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचा 5 दिवसांचा इंटरव्ह्यू क्रॅक केला तर तुम्हाला करिअर बघण्याची गरज पडणार नाही। आयुष्यात कधीच कुठे जाण्याची गरज पडणार नाही, कारण एनडीए क्रॅक केल्यानंतर तुम्ही इंडियन एअरफोर्स मध्ये, इंडियन नेव्ही मध्ये, आर्मी मध्ये ऍज अ ग्रुप कॅप्टन, लेफ्टनंट, सब लेफ्टनंट या पोस्ट साठी तुम्ही ऍप्लिकेबल असतात। तुमची 4 वर्ष पूर्ण बीई किंवा बीटेक 4 वर्ष बीटेक ही पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला जातो एनडीए मध्ये। एनडीए नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही खडकवासला पुणे येथे आहे। वासला पुणे महाराष्ट्रामध्ये ही एनडीएची अकॅडमी आहे। त्यातून तुम्ही बीटेक 4 वर्षाचं, तसंच जो आपण प्रेफरन्स दिलेला असतो त्यानुसार आपल्याला पूर्ण ट्रेनिंग केलं जात असतं आणि 4 वर्षानंतर पासिंग आउट परेड होऊन आपण एनडीए मध्ये ऍज अ लेफ्टनंट, सब लेफ्टनंट पोस्ट मध्ये आपण जाऊ शकतो। ही सर्वात महत्त्वाची एक्झाम, त्याबद्दल तुम्ही माहिती दिली। ही एक्झाम यूपीएससी द्वारा कंडक्ट केली जात असते। ही तर एक बेसिक आणि सर्वात महत्त्वाची एक्झाम बद्दल माहिती दिली। आता आपण पुढच्या वेळेस आता आपण दुसऱ्या एक्झाम बद्दल दुसऱ्या एक्झाम बद्दल माहिती घेऊया 12वी सायन्स वरती। तुम्हाला ज्ञात असाल की इंडियन एअरफोर्स, नेव्ही, त्यानंतर आर्मी, इंडियन आर्मी, नंतर कोस्ट गार्ड अशा वेगवेगळ्या आपल्या मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंडर येणाऱ्या फोर्सेस आहेत। आता एनडीए बद्दल माहिती झाल्यानंतर मी तुम्हाला एअरफोर्स बद्दल माहिती देतो। एअरफोर्स मध्ये एक्स अँड वाय ट्रेड ग्रुप नावाची, एक्स वाय ग्रुप नावाची एक महत्त्वाची एक्झाम 12वी सायन्स वरती घेतली जात असते। जर तुम्हाला एक्स ट्रेड द्यायचं असेल, वाय ट्रेड द्यायचं असेल, ही टेक्निकल, नॉन टेक्निकल यासाठी घेतली जात असते। टेक्निकल, नॉन टेक्निकल या बोथ साठी एक्स वाय ट्रेड ग्रुप एक्झाम होत असते। एक्स ट्रेड ग्रुप मध्ये 60 क्वेश्चन्स असतात 60 मिनिट साठी। वाय ग्रुप मध्ये 45 मिनिटांसाठी एक्झाम होत असते 50 क्वेश्चन वरती। जसं आपल्याला पाहिजे असेल तसं आपण एक्स ट्रेड सिलेक्ट करू शकतो, वाय ट्रेड सिलेक्ट करू शकतो। ह्या एअरमन साठी एक्झाम कंडक्ट केल्या जात असतात। दरवर्षी एअरफोर्स मार्फत नोटिफिकेशन होत असते, जाहिरात होत असते, नोटिफिकेशन येते आणि त्याच्यात एक्स वाय ट्रेड मध्ये आपण करिअर करू शकतो। 12वी सायन्सचा सिलेबस त्याला ऍप्लिकेबल आहे पीसीएम या सिलेबस वरती आणि रिजनिंग, ऍप्टिट्यूड, मॅथमॅटिक्स, बेसिक मॅथमॅटिक्स यांच्यावरती डिपेंड एक्स वाय ट्रेड ग्रुपची एक्झाम होत असते। जर आपण एक्स वाय ट्रेड ग्रुपचा सिलेक्शन प्रोसिजर बघितली तर आधी रिटन एक्झामिनेशन, देन फिजिकल फिटनेस टेस्ट, डॉक्युमेंटेशन अँड शेवटी सिलेक्शन प्रोसेस या पद्धतीने होत असते। त्यानंतर इंडियन नेव्हीचा विचार करू।
इंडियन नेव्ही मध्ये आपल्याला SSR व AA ह्या एक्झाम देण्यात येत असतात. SSR आणि AA ह्या बोथ एक्झाम 12वी सायन्स वरती डिपेंड असतात. सेकंडरी रिक्रुटमेंट SSR नावाची एक्झाम आपल्याला देता येत असते. ही एक्झाम 100 मार्क्सची असते. 100 क्वेश्चन्स ओनली इन 60 मिनिट्स. फक्त एका तासात 100 मार्क्सची एक्झाम होत असते. याचाही सिलेक्शन प्रोसिजर क्रायटेरिया फर्स्ट रिटन एक्झामिनेशन जी की सीबीटी बेस्ड होते, कम्प्युटर बेस्ड टेस्ट, देन फिजिकल फिटनेस टेस्ट FET, त्यानंतर डॉक्युमेंटेशन, मेडिकल एक्झामिनेशन, मेडिकल फिटनेस टेस्ट ह्या एक्झाम घेतल्या जात असतात. मेडिकल एफिशियन्सी टेस्ट. अशा पद्धतीने नेव्ही मध्ये SSR आणि AA यांबद्दल आपल्याला करिअर करता येत असतं. त्यानंतर इंडियन आर्मीचा विचार केला तर इंडियन आर्मी मध्ये आपल्याला सोल्जर टेक्निकल मध्ये आपल्याला देता येत असते. इंडियन आर्मी मध्ये ही ओपन रॅली एक्झाम असते. दरवर्षी प्रत्येक ERO मार्फत ओपन रॅली एक्झाम घेतली जात असते. सोल्जर टेक्निकल तुम्ही कोणत्याही ग्रुपसाठी घेऊ शकता. PCM और PCB, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ, PCM फिजिक्स केमिस्ट्री बायो, PCB यांमध्ये जर तुम्हाला सोल्जर टेक्निकल मध्ये सोल्जर टेक्निकल GD, नंतर सुपरवायझर दारुगोळा सुपरवायझर साठी देता येत असते. त्यानंतर PCB मध्ये नर्सिंग असिस्टंट देण्यासाठी आपल्याला एक्झाम देत असतात. अशा वेगवेगळ्या ट्रेड्स मध्ये आपण ओपन रॅलीची एक्झाम देऊ शकतो. सोल्जर टेक्निकल इंडियन आर्मी मध्ये. इंडियन आर्मीची टेक्निकल सिलेक्शन प्रोसिजर सर्वात आधी फिजिकल फिटनेस टेस्ट होत असते. कारण ही ओपन रॅली असल्याने सर्व आधी फिजिकल फिटनेस टेस्ट केली जात असते. त्यानंतर रिटन एक्झाम, मेडिकल टेस्ट आणि शेवटी डॉक्युमेंटेशन ह्या पद्धतीने सिलेक्शन प्रोसिजर आहे. फिजिकल फिटनेस टेस्ट म्हटलं की सर्वप्रथम 1600 मीटर ग्राउंड काढणं इम्पॉर्टंट असतं. दिलेल्या वेळेत 4.5 मिनिटं म्हणजे 4.5 मिनिटं ते 5 मिनिटाच्या आत ग्राउंड काढणं गरजेचं असतं. त्यानंतर पुलअप पुशअप असतात. मग रिटन एक्झामिनेशन साठी आणि मेडिकल होतं. त्यानंतर रिटन एक्झामिनेशन आणि शेवटी डॉक्युमेंटेशन फायनल. हे झालं इंडियन आर्मी बद्दल. आता लास्ट बद्दल आपण माहिती घेऊया कोस्ट गार्ड. इंडियन कोस्ट गार्ड मध्ये आज काल परवामध्ये झालेल्या इंडियन कोस्ट गार्डची GD ही नावाची भरती असते. GD म्हणजे जनरल ड्युटी. जर तुमचं 12वी सायन्स असेल, 12वी सायन्स, तर तुम्ही GD साठी अप्लाय करू शकता. GD ही PCM या ग्रुप साठी ठेवलेली असते. बोथ PCB पण चालतं. 2 पेपर असतात. सेक्शन 1 हा 10वीच्या बेसवरती असतो आणि सेक्शन 2 हा 12वीच्या बेसवरती PCM साठी क्वेश्चन येतात. 45 मिनिटांचे 2 पेपर असतात. एकाच वेळेस कंडक्ट केले जातात आणि टोटल पहिल्या सेक्शन मध्ये 60 क्वेश्चन, दुसऱ्या सेक्शन मध्ये 50 क्वेश्चन असे टोटल 110 क्वेश्चन आणि 110 क्वेश्चन पैकी 60 ते 65 मध्ये मेरिट लागत असते. खूप सोप्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करून ह्या एक्झाम क्रॅक करू शकतो आणि खूप मेहनत करून आपण आपलं ड्रीम सुद्धा कंप्लीट करू शकतो. तसंच हे झालं 12वी सायन्सच्या बेसिसवरती. जर इन केस तुम्ही 12वी सायन्स केलंही नसेल तरी तुम्हाला इंडियन आर्मी मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी असते. तुमचं ड्रीम कंप्लीट करू शकता. जर तुमच्याकडे 12वी आर्ट असेल तरी तुम्ही क्लर्क ही एक्झाम देऊ शकता. क्लर्क ही पोस्ट साठी तुम्ही अप्लाय करू शकता. क्लर्क मध्ये तुम्हाला पहिले फिजिकल फिटनेस टेस्ट द्यावी लागते. त्यानंतर मेडिकल टेस्ट होते. रिटन एक्झामिनेशन जी की 100 मार्क्सची असते. रिटन एक्झामिनेशन आणि शेवटी डॉक्युमेंटेशन होत असतं. अशा पद्धतीने सिलेक्शन प्रोसिजर आहे. अशा वेगवेगळ्या फील्ड मध्ये तुम्ही डिफेन्स मध्ये करिअर करू शकता. खूप अजून वेगवेगळ्या स्टाफ सिलेक्शनच्या भरती येत असतात. त्यामध्ये तुम्ही 12वी सायन्स बेसिसवरती आपण डिफेन्स मध्ये करिअर वेगवेगळ्या DRDOच्या भरती असतात. इस्रो मध्ये तुम्ही करू शकता. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंडर खूप साऱ्या वेगवेगळ्या एक्झाम येतात. त्याच्यात तुम्ही अप्लाय करू शकता. मी आज हा व्हिडिओ फक्त 12वी सायन्सच्या डिफेन्स एक्झाम मध्ये कसा 12वी सायन्सच्या डिफेन्स एक्झामिनेशन मध्ये आपण कसं करिअर करू शकतो त्याबद्दल माहिती दिली.
तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवणं गरजेचं असतं. पुढच्या भागात आपण ग्रॅज्युएशनच्या बेसवरती यूपीएससी, एमपीएससी आणि इतर एक्झाम बद्दल आपण कोणकोणत्या एक्झाम देऊ शकतात, त्याची एज लिमिट काय असते, एक्झाम पॅटर्न काय सेट असतो, त्याबद्दल माहिती घेणार आहोत. धन्यवाद.